नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 30 प्रश्न घेतलेले आहेत। हे 30 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला पहा, खालीलपैकी कोणते बघा नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे। बघा, खालीलपैकी कोणते बेट हे नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, माजुली हे नदीमधलं सर्वात मोठे बेट आहे आणि माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा या नदीमधलं बेट आहे। प्रश्न क्रमांक 2 पहा, कोल्लेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? कोल्लेरू आणि पुलिकत ही सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी मित्रांनो, कोल्लेरू आणि पुलिकत बघा या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यामधली ती सरोवरे आहेत। प्रश्न क्रमांक 3 पहा, भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा खालीलपैकी किती तासांनी भारताची बघा स्थानिक प्रमाण वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा किती तासांनी पुढे आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 5.5 तासांनी ती पुढे आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो? बघा, बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बिहू हा सण प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो आसाम या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा तो केला जातो। प्रश्न क्रमांक 5 पहा, कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? कावरत्ती खालीलपैकी कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लक्षद्वीपची राजधानी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 पहा, जिम कॉर्बेट हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जिम कॉर्बेट बघा हे नॅशनल पार्क आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, जिम कॉर्बेट बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? इंदिरा पॉइंट बघा हे भारतामधलं सर्वात दक्षिणेकडचं पॉइंट आहे, खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील इंदिरा पॉइंट बघा हे या ठिकाणी बघा निकोबार या बेटावर या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापला? बघा, भारताचा सर्वाधिक भूभाग खालीलपैकी कशाने व्यापलेला आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भारताचा सर्वाधिक भूभाग हा प्राचीन पठार यांनी तो व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी बघा भारतीय द्वीपकल्पाचं दक्षिणेकडचं टोक खालीलपैकी कोणतं टोक आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कन्याकुमारी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 पहा, लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी बघा लोकसंख्येने सर्वात कमी घनता असलेला संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील अंदमान आणि निकोबार हा संघराज्य प्रदेश सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेल्या ठिकाणी प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, टिहरी हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? टिहरी बघा हे भगीरथी नदीवरचं धरण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा टिहरी धरण विद्यार्थी मित्रांनो उत्तराखंड या राज्यामध्ये ते महत्त्वाचं धरण आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा, कलिंग प्रदेश खालीलपैकी कोणत्या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कलिंग प्रदेश बघा या ठिकाणी ओडिशा या राज्याचं ऐतिहासिक नाव आहे। प्रश्न क्रमांक 13 पहा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बघा, कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा तो केला जातो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कार्निवल हा सण विद्यार्थी मित्रांनो गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा तो केला जातो। बघा, प्रश्न क्रमांक 14 पहा, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, भारतामध्ये बघा उपग्रह प्रक्षेपण केंद्र हे श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 15 पहा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र
खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा, कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र हे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? बघा, राजा रवी वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील राजा रवी वर्मा हे चित्रकलेसाठी या ठिकाणी प्रसिद्ध होते. प्रश्न क्रमांक 17 पहा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा, सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 18 पहा, शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे पंजाब हे राज्य देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा, हिमालय हा पर्वत पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील हिमालय हा पर्वत वली प्रकारचा तो या ठिकाणी पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा, भारतामध्ये बघा 100% साक्षरता असलेलं राज्य खालीलपैकी कोणत्या? भारतामध्ये 100% साक्षरता असलेलं राज्य कोणतं राज्य आहे? बघा, भारतामध्ये केरळ राज्य विद्यार्थी मित्रांनो 100% साक्षरता असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? भारतामध्ये बघा सागरी सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील नौदलावर आहे. बघा, प्रश्न क्रमांक पुढचा पहा, प्रश्न क्रमांक 22 पहा, नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? नैऋत्य मोसमी वारे खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये वाहतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वारे वाहतात. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा ही लाभली? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गुजरात या राज्याला सर्वाधिक लांबीची या ठिकाणी समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा, दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दार्जिलिंग हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील दार्जिलिंग बघा हे थंड हवेचं ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, आग्रा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्रा हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 26 पहा, शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये? शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि शिवसमुद्रम हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प या ठिकाणी बघा कावेरी नदीवरचा तो या ठिकाणी प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराची उत्पादन होते? भारतामध्ये सर्व रबराचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, भारतामध्ये सर्वाधिक बघा रबराचं उत्पादन हे केरळ या राज्यामध्ये होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा, खालीलपैकी कोणत्या एका राज्याला समुद्र किनारा नाही? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 राहील आसाम या राज्याला समुद्र किनारा नाही. प्रश्न क्रमांक 29 पहा, अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अल्मोडा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, अल्मोडा बघा हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30 पहा, ड्युरँड रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे? ड्युरँड ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधली सीमारेषा आहे? ड्युरँड ही सीमारेषा बघा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांमध्ये बघा या ठिकाणी ड्युरँड ही सीमारेषा आहे. प्रश्न क्रमांक 31 पहा, खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी सार्क संघटनेचा सदस्य देश नाही? बघा, खालीलपैकी कोणता एक देश आहे सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही?
तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या अतिसंभाव्य बघा 10,000 प्रश्न सोबत एका वर्षात लेटेस्ट घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि IMP नोट्स. तर तुम्हाला सर्व काही PDF पाहिजे असतील तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले. तर त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे.